नमस्कार मित्रांनो. 4 अपशकुनी कोण? एका राज्यात एक कुरूप व्यक्ती राहत होते. सर्व लोक त्याला अपशकुनी म्हणत. एक दिवस राजाने विचार केला की आपणच या गोष्टीची परीक्षा घ्यावी की खरोखर सकाळ सकाळी त्याचा चेहरा पाहणाऱ्याच्या नशिबात भाकरीही नसते का? पाहूया तर खरं. राजाने त्याला बोलावले आणि सन्मानाने आपल्या बाजूच्या खोलीत ठेवून घेतले. त्या दिवशी त्याचा खूप पाहुणचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा झोपेतून उठला आणि सगळ्यात आधी त्या अपशकुनी माणसाच्या खोलीत जाऊन त्याने त्याचा चेहरा पाहिला. योगायोगाने त्या दिवशी राजा आपल्या कामात एवढा व्यस्त झाला की त्या दिवशी त्याला दुपारपर्यंत जेवायला वेळ मिळाला नाही. दुपारनंतर जेव्हा त्याला वेळ मिळाला तेव्हा तो जेवायला बसला. पण अजून त्याने भाकरीचा पहिला तुकडा तोंडात टाकला नव्हता तेवढ्यात त्याला खबर मिळाली की महाराणी पायऱ्यावरून पडल्या. राजा जेवण सोडून महाराणीचा विचारपूस करण्यासाठी पळाला. अशा प्रकारे रात्र झाली. रात्री त्याला वेळ मिळाला तसा तो विचार करू लागला की लोक सांगतात ते खरंच आहे. जो कोणी त्याचा चेहरा सकाळ सकाळी बघेल त्याच्या नशिबात जेवण नाही. त्याने लगेचच हुकूम दिला की उद्या सकाळ होताच या अपशकुनीला फाशी देण्यात यावं. शिपाई लगेच त्याला पकडून कारागृहात घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी त्याला फाशी देताना राजा स्वतः तिथं उपस्थित होता. त्याने त्या अपशकुनी माणसाला सांगितले की तुझी काही शेवटची इच्छा असेल तर सांग. अपशकुनी जरी कुरूप असला तरीही तो हुशार होता. तो म्हणाला, महाराज, जनतेला भेदभावाची गोष्ट सांगण्याची माझी शेवटची इच्छा आहे. कोणत्या भेदभावाची गोष्ट? राजा रागाने विचारलं. मी जनतेला हे सांगू इच्छितो की हे खरं आहे की मी अपशकुनी आहे, पण सकाळी माझं तोंड पाहण्याच्या नशिबात जेवण नसतं. पण महाराज, माझ्यापेक्षा अधिक अपशकुनी आहेत, कारण त्यांचे तोंड पाहणाऱ्याला फाशी दिली जाते. हे ऐकताच राजाचे डोळे उघडले. याविषयी त्याने विचारही केला नव्हता की त्या अपशकुनीने आज सकाळी सर्वात आधी राजाचा चेहरा पाहिला होता. राजाने लगेच त्याला मुक्त केलं आणि सांगितलं की ही गोष्ट तू कुणालाही सांगू नकोस. तात्पर्य: कुठलाही निर्णय खूप विचारपूर्वक घेतला पाहिजे. धन्यवाद.